की अशा पद्धतीनं टोमॅटोचं नुकसान होतं आहे. स्पॉट जो होतो आपल्याला टोमॅटोला हा जो रोग आहे मित्रांनो, की आता आपण पाहतो की याच्यामध्ये अशा पद्धतीने हे रोग दिसतोय. आणि शेतकरी मित्रांनो आता पाहू शकतो की आपला टोमॅटोचा आता चांगला फळ आला होता, पण पावसाच्या अभावाने किंवा पाऊस जास्त होण्यामुळे ज्यावेळेस आपल्या प्लॉटवरती हा जो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्या अशा पद्धतीने ह्याच्यावर करपा येतो आणि हा कालांतराने आपल्या फळावरती असा स्पॉट येत असतो. त्यासाठी आपल्याला पवन ॲग्रो ह्या कंपनीचे स्पॉट आउट हे बुरशीनाशक वापरणं महत्त्वाचं आहे आणि आपलं होणारं नुकसान टाळणं हे आपल्या फायद्याचंच आहे. कारण आपलं जर नुकसान आता झालं तर ह्याच्यामध्ये फळधारणा जी होणारी आहे पुढे प्लॉटमध्ये नुकसान जे होत असते, बऱ्याच ठिकाणी आपल्याला फळांवरती डार्क स्पॉट अशा पद्धतीने येत असतो. त्याच्यासाठी आपल्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण स्पॉट आउट हे जे पवन ॲग्रोचं आहे हे 40 मिली प्रतिपंप वापरणं महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशन देणं हेही महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहतो की ह्याच्यामध्ये प्लॉटमध्ये हा जो करपा रोग वाढत आहे, ह्याच्यासाठी आपल्याला कीटकनाशकाची आणि स्पॉट आउटची फवारणी आणि त्यासोबतच आपला सूक्ष्म अन्नद्रव्य देणे हेही गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो.